रिमार्कच पाठवलं पाहिजे. त्यांनी क्लिअर कट त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे की ह्याच्यामध्ये या क्रशर परमिशन. सर मी कंप्लेंट केलेली आहे रत्नागिरीला केलेली होती. त्यांनी 12 दिवसाचं अल्टिमेट पण त्यांना दिलेला होता, तरी पण ते काही सुधारणा त्यांच्यात काहीच नाही आहे ना. ठीक आहे, मी परत आपण लिहूया त्यांच्याकडे पोल्युशन कंट्रोल कडून फॉलो. घरात राहू शकते काय? घरात राहण्याच्या आता रवाशी लायकीचं घर आहे का तुझ्या उद्या जर पडलं तर त्याला काय कर जबाबदार तू? जे काय नुकसान झालेलं आहे त्यांच्या त्या क्रशर आणि त्यांच्याशी त्यांनी जबाबदारी आहे की त्यांनी क्रशर चालवतात तर त्याचं नुकसान भरपाई पण त्यांनी देणं अपेक्षित आहे. मी ग्रामपंचायतीला 3 वर्षापूर्वीचा अर्ज दिलेला, 3 वर्षापूर्वी कंप्लेंट केलेली होती. ग्रामपंचायत मेन मुद्दा काय आहे, मी पहिलं जाणार माझ्या ग्रामपंचायतीमध्ये, तिथून मी पुढे जाणार. ग्रामपंचायतच जर त्याच्यात लक्ष जर घालत नाही, ग्रामपंचायतीची NOC देऊन 2023 मध्ये संपलेली आहे. ही बघा ग्रामपंचायतीची NOC आहे. NOC देऊ शकते ग्रामपंचायत, परमिशन देऊ शकत नाही NOC, तरी पण हे चालवत आहेत क्रशर. कार्यालयाकडूनच आहे, कारण इथे मोठ्या प्रमाणात आमचं 500 ब्रास आमच्यापर्यंत असते वरती. परंतु आपलं जे पोल्युशनमुळे जे नुकसान होतं आहे ते पोल्युशन कंट्रोल बोर्डकडून तपासणी करायला पाहिजे. त्याच्यात त्यांचं लिमिट परमिशेबल लिमिट किती आहे, त्यांनी काय करतात आणि त्याचं पण मी पत्र देतो. हे पत्र ऑलरेडी मी ते जे प्लास्टिक संदर्भात आहे ना ते दिलं होतं. आणि तिसरी गोष्ट राहिली, आपले नुकसान जे झालेलं आहे त्या क्रशरवाले जे येत आहेत ते पाहणी करतील आणि आपल्याला जे तू आपल्यासोबत तिथं 27 तारीखला मी बघा तुमचा त्याच्यामध्ये काय नाही मी एक लक्षात घ्या, सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता आता त्याने राहायचं की नाही घरात?